झाले? काँग्रेस जनता पार्टीमध्ये कसं बदल घडले? काय झाले? पहिल्या आंदोलनात तिथं जाऊन मला कळलं की देशभरातून तिथं लोक आलेली होते. म्हणजे सिक्कीमवरनं लोक आली होती, जम्मू काश्मीरवरनं लोक आली होती, केरळवरनं लोक आली होती, तमिळनाडूवरनं आली होती, काही लोक ओडिसावरनं आली होती, बंगालवरनं आली होती. आणि त्याच्यानंतर त्यांचं असं झालं की आता हे देशभर वाढलं पाहिजे. म्हणजे मला तिथं भरपूर जे सगळे तरुण जे आलेले होते देशभरातून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही देशभर करा. आणि त्याच्यामुळे आम्ही आता वेगळ्या वेगळ्या राज्यात करणार आहे. म्हणजे हे तर चालूच आहे, माझ्या घरच्यांना धमक्या भेटताच आहेत, ते चालूच आहे. आणि मला आता सोशल मीडियावर येतात, म्हणजे इथे येण्याआधी मला म्हणले तू ये प्रेस कॉन्फरन्सला, आम्ही कॉक्रोच मारण्यासाठी हिट घेऊन ठेवलेला आहे. तर अशा प्रकारच्या धमक्या चालूच आहेत. आता म्हणजे मला कळत नाही की अजून सरकारला कशाची वाट बघते. स्टुडंट्स आत्महत्या करताय, 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचं फ्युचर अफेक्टेड झालेलं आहे. अजून म्हणजे काय करावं लागणार आहे सिरियस व्हायला तुम्हाला? म्हणजे सिरियस कुठं ना कुठं व्हावंच लागणार आहे. घेत नाहीये, दॅट इज अब्सोल्युटली राईट. नाही, मी एक गोष्ट क्लिअर करू शकतो की कॉक्रोच जनता पार्टी सोबत कोणीही असोसिएटेड नसणारी कुठलीही पॉलिटिकल पार्टी आम्ही कोणाला इन्व्हॉल्व्ह होऊ नाही देणार आहे. बट कुठल्याही पार्टीला जर स्टुडंट्सच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. कारण की जर तुम्हाला युवकांच्या मुद्द्यांवर राजकारण करायचं आहे, आमच्या मागण्यांना तुम्हाला समर्थन करायचं आहे, यू आर वेलकम. अमेरिकेतून मला हकलून दिलं असतं तर माझ्या हातात हातकडे असला असता बाबासाहेबांचं पुस्तक नाही. अशी काही नेमणूक नाही झाली, पण लोकांची एक्साइटमेंट आहे, त्यांचं ते एनर्जी आहे, पॅशन आहे, ते स्वतःहून काही ना काही करू बघायला बघतायत. सो आय रिअली रिस्पेक्ट दॅट पॅशन. पण आम्ही लवकरच आमच्या फॉर्मल बॉडीज पण अनाऊन्स करू. सर, आधी हा प्रश्न सुटला तर आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. सरकारनं परत परीक्षा घेतली आणि परीक्षा घेताना सांगितलं की आम्ही सीसीटीव्ही बसवू, सगळ्या केंद्रांवरती हवाई गस्त जे आहे ते घालू. नक्की बदल कशामध्ये होईल असं तुला वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन हा प्रश्न सुटणार आहे? मला असं म्हणायचं, बघा आपण म्हणजे सगळे असं विचार करतोय की एका राजीनाम्याने सिस्टम बदलणार नाही. ठीक आहे, मलाही मान्य आहे. पण मला असं वाटतं जर राजीनामा तुम्ही घेत नाहीये याचा अर्थ तुम्ही तुमची चूक मानत नाहीये. जोपर्यंत तुम्ही चूक मानणार नाही तोपर्यंत गोष्टी तुम्ही ठीक कसं करणार? काही खराब झाले ते आपल्याला आधी ऍडमिट तर करावं लागेल ना, एक्सेप्ट तर करावं लागेल काही खराब होतंय. जर आपण एक्सेप्टच करायला तयार नाही की सिस्टम खराब आहे, जर आपण रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला तयार नाही की सिस्टम खराब आहे, तर सिस्टम मग ठीक कसं करणार? राजीनामा इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स दॅट. तुमच्या आंदोलनावर असा आरोप होतोय की नॉन ऑर्गॅनिक आहे आणि त्याची तुलना कुठेतरी अण्णा हजारेंच्या आंदोलनाशी होते, तर त्यावर तुमची काय